हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता नवीन दिवस नाही, आता रात्र होणार आहे आणि आता मी व्हिडिओची सुरुवात करते. घरातलं सगळं आवरलंय तर म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूया, कारण आज दिवसभर ना व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही. आज आपला कुणाल थोडासा बाहेर खेळायला गेल्यावर पडला, त्याच्यामध्ये पण दिवस गेला त्याचं आज रडगाणं, तर काहीच व्हिडिओ घ्यायला जमला नाही. आत्ता माझ्या घरातली सगळी कामं आवरली, रात्रीचं जेवण झालं, भांडी झाल्यात, तर म्हटलं चला आता थोडा तरी व्हिडिओ घेऊया. कारण जे काही दिवसभर घडामोडी होतात त्या तुमच्यावर शेअर करायच्या असतात, पण काही मला व्हिडिओ घेता आला नाही. आणि मुलांना लागलं ना तर मग कशात लक्षच लागत नाही. आज दिवसभर त्याच्यामध्येच गेलं. आता तो दौरा ठीक आहे, फौजींचा आणि त्याचं चाललंय पलीकडे TV बघायचं. इथं आपला अर्णव गिटार वाजवतोय, कारण काल त्याचा गिटार क्लास झाला ना तर लगेच त्याला आज प्रॅक्टिस करायला देतात. तर तो आता प्रॅक्टिस करतोय. रोज थोडं थोडं प्रॅक्टिस जरी केलं तर छान गिटार आपला अर्णव शिकेल. थोडासा टाइम तर लागतं या गोष्टींना. चला आता आपला अर्णव तुम्हाला गिटार वाजवून दाखवतोय. आणि मला अजून झाडू मारायचंय, फक्त भांडी घासून झाल्यात. म्हटलं 5 मिनिटं बसावं, थोडासा व्हिडिओ घेतलाय. आता मी झाडू वगैरे मारून घेते. आणि आता आपल्या अर्णवचं गिटार प्रॅक्टिस चालू आहे. अजून एवढं पण काही गिटार जमत नाही, कारण मधी त्याला पायाला लागलं त्यामुळे तो गेला नाही. त्याच्यानंतर त्याची फायनल एक्झाम होत्या, असं करून ते 2-3 महिने गिटार क्लासेसला गेलाच नाही. आता खूप दिवसानं गेलाय तर त्याला आता जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. आणि चला आता मी झाडू वगैरे मारून घेतो. भांडी ना भरपूर अशी होती, सगळी भांडी वगैरे क्लीन करून झालं. संध्याकाळी आपलं किचन छान क्लीन असलं तर सकाळ सकाळी मग आपल्याला नाश्ता वगैरे बनवायला जास्त काही अवघड वाटत नाही. इथं लाईट थोडी कमी आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येईना झालाय. आणि तुम्हाला आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ येतोय. दुसऱ्या दिवशी दिवसभर काही व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही. आजकाल मुलं पण घरी आहेत ना, तर दिवस माझा त्यातच जातोय. म्हटलं अर्णव घरी आहे, थोडं व्हिडिओ घ्यायला हेल्प करेल, पण मला तर दिवस कुठे गेला काही कळतच नाही. दिवसभर मुलांचं हे ते चालूच राहतं. आज आता आपण बाहेर आलो होतो. आपल्या अर्णवला आता क्लासला पण पाठवतोय ना बाहेर, त्याला पण सोडायचं होतं. आणि कुणालचे स्कूल आता सुरू होणार आहे, त्याचे बुक त्यांनी कुणालला स्कूलचे कपडे पण घ्यायचे होते. मागच्या वर्षीचे कपडे आहेत ते त्याला थोडे शॉर्ट होत आहेत, तर ह्या वर्षी त्याला नवीन घ्यावी लागणार. मार्केटमध्ये आलो होतो. रामनवमीचा त्योहार आता जवळ आला आहे, तर सगळीकडे रामनवमीची खूप जोराशोरात तयारी चालू होती. आपल्या कुणालला सायकलीला लावण्यासाठी झेंडा पाहिजे होता, तर आता तो बघतोय कोणता घ्यायचा काय. त्याच्याच आवडीनं तो घेत आहे, जसं की सायकलीला इझिली लावता येईल आणि हा त्याला आवडला. चला तर आता हा त्यासाठी आपण घेऊया. आपल्या अर्णवचं पण टाईम होईल थोड्या वेळानं. आमच्या आता इथं मार्केटमध्ये शॉपिंग चालल्या आणि कुणालचे जे कपडे आहेत ना ते एका शॉपमध्ये भेटत आहेत, तिथं आपल्याला जावं लागेल. आणि स्कूलची कपडे असतात ना ती प्रत्येक शॉपमध्ये भेटत नाहीत, एकाच ठिकाणी भेटत आहेत, म्हणजे एकच शॉप असते. तर आता तिथं बघूया गर्दी कशी आहे काय. परवा आम्ही गेलो होतो तेव्हा खूप अशी गर्दी होती, तेव्हा मी काही व्हिडिओज बनवला नाही. पण आज आता आम्ही निघालोय, त्यांनी सांगितलं होतं 2 दिवसांनी या, तोवर थोडी गर्दी पण कमी होईल. तर आता बघूया, आज गर्दी कमी असेल तर लवकर आपल्याला कपडे वगैरे भेटतील. आणि सगळीकडे ना खूप अशी छान सजावट केली होती. रामनवमीची खूप जोराशोरात तयारी चालू आहे. बंगालमध्ये कोणताही सण असो खूप ना उत्साहानं साजरा करतात. आता इथं नवरात्री पण सुरू आहे. आपल्या इकडं कसं दसऱ्यामध्ये नवरात्रीचा त्योहार असतो, पण इथं वर्षातून 2 वेळा नवरात्री साजरी केली जाते. आता एकदा आणि दसऱ्याच्या वेळेस. तर आता इथं नवरात्री पण सुरू होती, त्यामुळं सगळे मंदिर वगैरे छान लाईटिंग वगैरे लावून सजवलं होतं. मार्केटमध्ये खूप अशी गर्दी होती. सगळेजण काही ना काही खरेदीसाठी मार्केटमध्ये आले आहेत. थोडंसं आता मार्केट आपलं लांब गेलं, त्याच्यानंतर पुढं आलो आहे आपण. आणि जाता जाता म्हटलं स्मार्ट बाजारमधून मला तांदूळ वगैरे घ्यायचे होते, बाकीच्या काही घरात लागणाऱ्या वस्तू पण घ्यायच्या आहेत. आणि इथं तांदूळ न्यायला आलो, पण जे वजन करायचं मशीन आहे ना तेच बंद होतं. आणि जे मी तांदूळ घेतो ना ते खुले तांदूळ आहे, तर त्यांना वजन केल्याशिवाय बिल होणार नाही. तर आता आपलं चावल वगैरे घ्यायचं आहे ना ते राहिलं, तर बाकीच्या मला काही वस्तू घ्यायच्या आहेत, त्या म्हटलं चला घेऊया आपण. काय आहे तिथं?
आणि इथं ना पहिल्यांदा राशनच भेटत होतं आणि आजकाल इथं भाज्या पण ठेवल्यात. तर म्हटलं चला काही आवडली भाजी तर घेऊन जाऊया. त्यामुळे मी इथं बघत होतो, पण सगळ्या भाज्या ना खूप सुकल्यासारख्या झालत्या. सकाळीच भाज्या आल्या असतील आणि आता गरमी आहे ना, त्यामुळे भाज्या खूप अशा सुकल्या. तर म्हटलं चला राहून दे, काही नाही घ्यायचं मला. अशा तर भाज्या आहेत घरात. वॉटरमिलन पण बघत होतो, पण वॉटरमिलन आता सध्या ना खूपच महाग आहे. आणि जरी घेऊन घरी गेलं ना तरी पण ते आतमधून लाल निघेल असं नाही, कारण आता नवीन नवीनच वॉटरमिलन यायला लागल्यात मार्केटमध्ये. तर म्हटलं चला थोडे दिवस अजून जाऊन दे, नंतर मग घ्यायचं. आता आम्ही कुणालचे कपडे घेण्यासाठी निघालोय. तर चला फायनली आता कुणालचे कपडे घेण्यासाठी शॉपमध्ये जाऊया, कारण तिथं जास्त वेळ लागणार होता. तर म्हटलं आपली बाकीची जी काही कामं आहेत ना ते पहिल्यांदा करून घेऊया आणि नंतर आरामात कुणालचे स्कूलचे कपडे वगैरे घेऊया. तिथं थोडं टाईमच लागेल. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आता इथं आम्ही पोहोचलो होतो कपड्याच्या शॉपमध्ये. जास्त काही गर्दी नव्हती, एक दोन ग्राहक होते, पण ते पण आम्ही आल्यानंतर त्यांचं पण झालं आणि आता आमचा नंबर आला आहे. तर आता इथं मी कुणालसाठी कपडे बघत होते, कोणती घ्यायची काय काय. तर चेक करायचं चालू आहे, उंचीला ठीक आहेत का, कारण घरी गेल्यानंतर परत मग वाटतं ना उंचीला कमी पडले की काय. आणि आता आम्ही मार्केटमधून घरी आलो. घरी आल्यानंतर स्वयंपाकाची गडबड आणि छान मस्त असे दहीवडे बनवले होते. रेसिपी काय मी शेअर नाही करत, कारण खूप अशी गडबड झाली. थोडीफार तयारी केल्यामुळे आपलं रेसिपी म्हणजे झाली लवकर. आणि आता सर्वांना मी सर्व करते. सर्वांना खूप आवडलं, खूप टेस्टी बनलं होतं. तिखट चटणी, गोड चटणी सगळं बनवलं, तर एकदम छान असे आपले दहीवडे झाले होते आणि सर्वांना खूप असे आवडले. चला आता आम्ही सर्वजण खाऊन घेतो. या तुम्ही पण दहीवडे खायला. फौजींच्या युनिटमधून आम्हाला आठवड्यातनं एक दिवस भाजी भेटते, कारण फौजी जर मेसमध्ये जेवण करत असते तर ते मेसमध्ये जेवतात. आता ते सध्या घरी जेवत आहेत, फॅमिलीसोबत आहेत. तर त्यांच्या वाटणीचं जे राशन वगैरे आहे ना ते आपल्याला घरी दिलं जातं. आठवड्यातून एकदा आपल्याला भाज्या वगैरे घरी दिल्या जातात. तर त्या भाजीमध्ये आज आपल्याला काय आले चला मी तुम्हाला दाखवते. तर ह्या शिमला मिरच्या आल्यात. शिमला मिरची किती आल्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शिमला मिरच्या आल्यात. आणि त्याच्यामध्ये बटाटे आहेत, 5-6 बटाटे आल्यात, 5-6 कांदे आहेत आणि गाजर पण 5-6 आहेत. आणि आपली भेंडी माझी फेवरेट भेंडी आपल्या कुणाला खूप आवडते. आणि भेंडी मला वाटते 1 किलोभर भेंडी दिल्या. तर एवढ्या भाज्या मिळाल्यात आपल्या. आणि भाज्या एकदम फ्रेश असतात, छान भाज्या मिळत आहेत. तर हे फक्त फौजींसाठी एकट्यासाठी आठवड्याभराचं राशन आहे, त्यात फॅमिलीसाठी नसतं, फक्त फौजींसाठी असतं. काही काहींना गैरसमज आहे की पूर्ण फॅमिलीसाठी राशन मिळतं का, तर असं नाही. फक्त फौजींच्या वाटणीचं जे राशन आहे ते फक्त घरी दिलं जातं. आणि ही फौजींची 1 आठवड्याची भाजी आहे. त्याचबरोबर हे फ्रूट वगैरे पण दिलेत. तर फ्रूटमध्ये आपल्याला द्राक्ष दिलेत, कारण आता द्राक्षांचं सीझन आहे, त्यामुळं छान द्राक्ष पण आहेत. तर द्राक्ष मला धुवून ठेवायचे, त्यामुळे मी या चाळणीमध्ये ठेवल्यात, कारण धुवून ठेवले की मुलं वगैरे कसं इझिली खाऊ शकतायत. तर चला आता ह्या भाज्या वगैरे पण लावायचे. आता मगचं जेवण वगैरे झालंय, तर म्हटलं ही पण बाकीची कामं आवरून घेऊया. चला तर मग गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज रामनवमी आहे. तर चला मस्त आपल्याकडे रामाची मूर्ती आहे. आपण जेव्हा अयोध्येला गेलो होतो ना तेव्हा जय श्रीरामची मूर्ती घेऊन आलो होतो. तर म्हटलं आज अभिषेक घालूया. अभिषेक घालण्यासाठी कुणाल आपला रेडी आहे, कारण म्हटलं मम्मा मी घाल असून. आणि आता इथं चाललंय आपला कुणाल ना छान रामाची मूर्ती आहे, त्यांना अभिषेक घालतोय. आज रामनवमी, तर म्हटलं आपल्याकडं मूर्ती आहे तर छान आपण पूजा वगैरे करूया. तर आता चालली आहे आमची तयारी. छान पहिल्यांदा दूध, दही, मध असं घालून त्यांना छान असा अभिषेक केला. आणि नंतर पाण्यानं वगैरे पण धुवून घेतलं. आणि जे काही हे पाणी आहे ना ते आता मी तुळशीमध्ये नेऊन टाकते. तुळशीच्या आपल्या कुंडीत आहे ना तिथं. आणि आपल्याकडं ना जागा थोडी कमी आहे. कमी म्हणजे आपलं मंदिर इथं आहे ना, मंदिरामध्ये जागा खूप कमी आहे. तर खाली एक टेबल आहे, तिथंच मी आता छान पूजा मांडते. तर आता पाट वगैरे ठेवते, त्याच्यावरती हे लाल कलरचं वस्त्र आहे आपल्याकडं.
ते छान आता वस्त्र इथं ठेवते मी आणि मस्त आपला अभिषेक होऊन अभिषेक झालाय आता, तर छान आता पूजा करून घेऊया आपण. आणि ह्या वर्षी ना आपल्या घरामध्ये पहिल्यांदाच आपण रामनवमी सेलिब्रेशन करत आहे. प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या युनिटच्या मंदिरात जातो. ह्या वर्षी पण आम्ही युनिटच्या मंदिरात पण जाणार आहे. पण अयोध्यास न येताना आपण रामाची मूर्ती आणली होती, तर म्हटलं चला आहे तर आपण ह्यावेळेस घरात पण छान अशी पूजा करूया. मी पूजा केली, त्याच्यानंतर आपला कृणाल पण करतोय छान. त्याच्या आवडीनुसार फुलं कुठं ठेवायची तो सांगतोय, मम्मा इथं ठेवूया. आणि अभिषेक करताना ना रामाच्या हातातील बाण धनुष्य त्यानं काढून ठेवला होता, तो आता व्यवस्थित इथं लावत आहे. तर चाललंय त्याच्यानुसार तो छान आता इथं करत आहे पूजा. चला तर करा व्हिडिओ कंटिन्यू. नको बाबाचं आणि चला आता माझं घरातलं सगळं आवरलंय. फौजींच्या युनिटमध्ये रामनवमी आज सेलिब्रेशन करणार आहेत, तर आम्ही तिकडेच चाललोय. थोडं गडबडीत आहे, चला तर तिथं गेल्यानंतर दाखवते. आणि फौजी आले होते आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आज सकाळी फक्त घरात नाश्ता बनवला, आपल्याला प्रसाद वगैरे मंदिरातच होता. तर आता सर्वजण निघालत. मी पण चाललो आहे, आपला अर्णव आणि कुणाल आम्ही सर्वजण चाललो आहे फौजींच्या युनिटमध्ये रामनवमी सेलिब्रेशन करण्यासाठी. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आणि छान अशी सजावट केली होती. जास्त काही मी व्हिडिओ घेतला नाही कारण खूप अशी गर्दी होती, मग सर्वांसमोर व्हिडिओ घ्यायला छान नाही वाटत. आता इथं पूजा आरती वगैरे झाली, आता सर्वांना प्रसाद वगैरे देत आहेत. थोडीशी गर्दी कमी झाली होती, तर मी म्हटलं चला आता मी थोडंसं व्हिडिओ घेते. आणि बाहेर पण ना खूप छान सजवलं होतं. आत मंदिरात पण आपला कृणाल इथं प्रसाद घेतलाय आणि तो चाललाय बाहेर खेळायला. इथं आम्ही महिला आता सगळ्याजण मस्त गप्पा वगैरे मारत बसलोय. सर्वांनी इथं आरती वगैरे केली, तर बघा सर्वांचं चाललंय गप्पा वगैरे मारायच्या. चला सर्वांच्या मंदिरात पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर इथं प्रसाद खाण्यासाठी आलो होतो. आणि मराठी ताई पण आज माझ्यासोबत होत्या, तर छान त्या व्हिडिओ घेत आहेत. माझं इथं एका साईडला प्रसाद खायचं चाललं होतं, माझं लक्षच नव्हतं की ताई व्हिडिओ घेत आहेत. मला वाटलं बाकी साईडच्या घेत असतील. तर चला आता आम्ही सर्वजण प्रसाद वगैरे घेऊन घरी चाललो आहे. छान वाटलं आज रामनवमी सेलिब्रेशन झालं. आणि प्रत्येक वर्षी युनिटमध्ये ना छोटी का होईना रामनवमी सेलिब्रेशन करतात, तर इथं पण खूप छान प्रकारे केलं. बाकीचं मी तुम्हाला काही जास्त दाखवता नाही आलं. आणि आता संध्याकाळची आपल्या कुणालनं जो झेंडा आणला होता ना, तो आता इथं सायकलीला लावायचा प्रयत्न करत आहे आणि मग तो सायकल फिरवायला जाईल. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.